2 मिनिटात आपण मागच्या मीटिंगला काय घेतलं होतं ते सांगते. मागच्या मीटिंगला सर आपण अंदाजपत्रक घेतलं होतं, कारण कॅशबुक चालू करायचं असेल आपल्याला तर प्रथम अंदाजपत्रक भरणं गरजेचं आहे. अंदाजपत्रक तुम्हाला भरायचं असेल तर कायम माहितीमध्ये अंदाजपत्रक नावाचा मेनू आहे. इथे तुम्हाला सगळे जमेचे खाते दिसतात आणि खर्चाचे पण खाते दिसतात. ओके. इथे तुम्हाला तुमचे जमा आणि खर्च जे काही असेल ते भरायचं आहे. अमाऊंट भरून घ्यायच्या. जर का तुमच्याकडे काही खाते तयार नसतील तर तुम्ही ते तयार कसे करायचे हे पण आपण मागच्या मीटिंगला सांगितलेलं होतं. या पद्धतीने तुम्हाला जमा आणि नावे बाजूची अंदाजलेली जी रक्कम असेल ती भरायची, सेव्ह करायचं. जर तुम्हाला तुमचे खाते याच्यामध्ये प्रत्येक विभागमध्ये रोख शिल्लकेचं खातं हे आपण बनवून दिलेलं आहे. तुम्हाला फक्त तुमची कॅशमध्ये जी शिल्लक असेल 1 एप्रिलला ती तुम्हाला इथे ऍड करायची आहे. इथे बदलला गेलो आणि तुमच्याकडे कॅश जी काही शिल्लक असेल ती कॅश तुम्ही इथे भरणार आहात. ठीक आहे. इथे प्रकारला टिक करायचंय आणि साठवणे करायचंय. जोपर्यंत तुम्ही तुमचे बँकेचे ओपनिंग बॅलन्स आणि कॅशचे ओपनिंग बॅलन्स घेत नाही तोपर्यंत तुमचं कॅशबुक सुरू होणार नाही, कारण पुढचे व्यवहारच आपल्याला करता येणार नाहीये. मुख्य विषयावर येऊ आजच्या, ते म्हणजे कॅशबुक. ओके. तर आता सर्वप्रथम काय बघायचंय, आर्थिक रिपोर्ट मध्ये जाऊन नमुना नंबर 5 कॅशबुक जे आहे ते 1 एप्रिलचे तुमचे सगळे ओपनिंग बॅलन्स आलेत का? ओके. आता हे आपलं 1 एप्रिलचं कॅशबुक आहे. इथं ऑलरेडी 2 व्यवहार दिसतात. एक जमेचा व्यवहार दिसतोय, एक नावेचा व्यवहार दिसतोय. ओके. इथं तुम्ही सुरुवातीला बघितलं तर रोखीचा तपशील म्हणजे तुमच्याकडे कॅशमध्ये आरंभीची शिल्लक किती आहे, आजच्या दिवसात कॅश जमा किती झाली, खर्च किती झाले आणि अंतिम शिल्लक किती आहे. इथे तुम्ही आजच्या दिवसभरात केलेले जे खर्च आहे म्हणजे तुम्ही चेकने किंवा ऑनलाईन जे काही खर्च केलेले असतील किंवा ऑनलाईन जमा झालेले असतील तर ते तुम्हाला इथे वर्ग किंवा धनादेश तपशीलमध्ये दिसते. तुमच्याकडे ज्या काही बँकांचे अकाउंट तुम्ही बनवले असतील त्याचे जे बॅलन्स आहे ते तुम्हाला इथे दिसतात. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला कॅश आणि बँक दोन्हींची एकत्र बेरीज दिसते. ओके. तर हे सगळे बॅलन्स जर तुमचे व्यवस्थित आलेले असतील तर आपण आता बघणार आहोत आपल्याला डायरेक्ट जमा आणि खर्चाचे व्यवहार कसे करायचे. ठीक आहे. तर आता आपल्याला जमा खर्चाचे व्यवहार जर सुरू करायचे असेल तर होम पेजला आल्यानंतर इथे व्यवहार नावाचा मेनू आहे. व्यवहारमध्ये प्रथम आपण दिलेला आहे इथे इतर व्यवहार. ओके. बऱ्याच ग्रामपंचायतींना कर पावती कशी भरायची हे ऑलरेडी माहिती आहे. नमुना नंबर 10 ची कर पावती जेव्हा तुम्ही 10 नंबर भरता तेव्हा तो ऑटोमॅटिक तुमच्या कॅशबुकला वगैरे येतच असतो. आता 10 नंबर सोडून आपल्याला इतर 7 नंबर आणि 12 नंबरचे व्यवहार करायचे आहेत. ठीक आहे. तर आपण इथे इतर व्यवहारमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे 4 पर्याय दिलेले आहेत. रोख जमा, रोख नावे. म्हणजे तुम्हाला जर का कॅशमध्ये व्यवहार करायचा असेल तर कॅशमध्ये तुम्ही जमा करणार तर रोख जमामधनं, कॅशमध्ये तुम्ही खर्च करणार तर रोख नावेमधनं खर्च करणार. धनादेश जमा आणि धनादेश नावे म्हणजे जर का तुम्ही चेकने पैसे जमा करताय किंवा QR कोडने पैसे जमा करताय, ऑनलाईन तुमच्याकडे अकाउंटला जमा होत आहेत तर आपण धनादेश जमा हा पर्याय वापरणार. कुठल्याही प्रकारे बँकेमध्ये पैसे जमा होत असतील तर. तसंच तुम्ही बँकेमधनं जेव्हा खर्च करणार आहात तर तुम्ही धनादेश नावे म्हणजे तुम्ही चेक दिलाय, ऑनलाईन ट्रान्सफर केलेत तर तुम्ही धनादेश नावे हा पर्याय वापरणार आहात बँकेतून खर्च करण्यासाठी. तसंच सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे जेवी. जेवी म्हणजे इंटरनल ट्रान्सफर एंट्री. म्हणजे काय होतं बऱ्याच वेळा आपल्याला की एका बँकेतून तुम्ही दुसऱ्या बँकेला वगैरे ट्रान्सफर एंट्री केली आहे परंतु तुम्हाला ते दाखवायची नाहीये, कॅशबुकला खर्च नाहीये किंवा जमा पण नाहीये परंतु तुम्ही व्यवहार मात्र इकडचा इकडं केलेला आहे. तर त्यावेळी आपण इंटरनल जेवी एंट्री वापरतो. परंतु आपल्या ग्रामपंचायत विभागमध्ये याचा वापर फार कमी वेळा होतो. ज्या ज्या वेळी लागेल त्यावेळी तुम्हाला त्याचे सविस्तर सांगितले जातील. ओके. आता काय करू? मॅडम मॅडम अनुदान ऑनलाईन जमा होतात त्याचं कसं कसे जमा घ्यायचे? हा सर, अनुदान जे जमा होतं ते तुम्हाला धनादेश जमाने घ्यावं लागेल, कारण ती तुम्ही जमा बाजूला एंट्री दाखवता. व्यवहारामध्ये तुमच्या कॅशबुकला जमेच्या बाजूला एंट्री असते, बरोबर. मग ती एंट्री हो. तुम्हाला धनादेश जमामधनं घ्यावी लागेल. ओके. तर आपण चारही प्रकारच्या म्हणजे कॅशमध्ये पण एक जमा नावाची एंट्री बघू आणि चेकमध्ये पण जमा नावाची एक एक एंट्री आपण करून बघू आणि त्याचा इफेक्ट डायरेक्टली कॅशबुकवर कसा होतो किंवा ती एंट्री कॅशबुकला कशी जाते हे सुद्धा आपण करून बघूया. ठीक आहे. आता तुम्ही म्हटलं तसे आपण पहिली अनुदानचीच एंट्री घेऊया तुमच्या म्हणण्यानुसार. ठीक आहे. तर अनुदान आपल्या डायरेक्ट बँकेत जमा होतं, आपल्याला कॅश इन हँड भेटतात का? नाही भेटत, बरोबर. तर आपण काय करू इथं
धनादेश जमाची एंट्री घेऊया. इथं मला नवीन व्यवहार करायचा आहे म्हणून मी नवीनला क्लिक केलं. इथे तुम्हाला व्यवहाराची दिनांक टाकायची. दिनांक चुकली पुढचे सगळे रिपोर्ट चुकणार आहे. तेव्हा न चुकता तुमची व्यवहाराची डेट टाकायची आहे तुम्ही. शक्यतो तुमच्या बँक पासबुकची जी व्यवहाराची डेट असेल त्याच तारखेला कॅशबुक लिहिण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचं प्रत्येक बँकेचं पासबुक आणि आपल्या सॉफ्टवेअरमध्ये प्रत्येक खात्याची आपण खातेपुस्तिका दिलेली आहे, ते दोन्ही ट्रान्झॅक्शन मॅच होतात. ठीक आहे. तर आपण आता 1 एप्रिललाच एंट्री घेऊया. तुमचा जो काही चलन क्रमांक किंवा 7 नंबरची पावती जर तुम्ही देत असाल व्हाउचर, तर तिथे तुम्हाला 7 नंबरच्या पावतीचं, कारण जेव्हा आपल्याकडे पैसे जमा होतात 10 नंबर व्यतिरिक्त कुठलेही पैसे जमा झाले तर आपण ते नमुना नंबर 7 ने जमा करतो. ओके. म्हणून इथे आपले 7 नंबरची पावतीचा जो काही क्रमांक असेल चलन क्रमांक तो टाकायचा आहे. पैसे कोणाकडनं मिळाले? आता एखाद्या व्यक्तीकडनं मिळत असेल तर व्यक्तीकडनं, आपल्याला एखाद्या संस्थेकडनं मिळत असतील तर संस्थेकडनं. आता आपण इथं म्हणूया सपोज पंचायत समितीकडनं आपल्याला अनुदान मिळालं. पंचायत समिती हवेली. ओके. मी इथं माझ्या पंचायत समितीचं नाव टाकलं, सेव्ह केलं. मला पंचायत समितीकडनं हे पेमेंट मिळत आहे. आता इथे खतावणीमध्ये मला हे निवडायचं आहे की हे पैसे कोणत्या बँकेत जमा झालेत, कारण ग्रामपंचायतीचे एकापेक्षा जास्त बँकेचे अकाउंट्स असतात, वेगवेगळे असतात. मग तुमचं काही ग्रामनिधी असेल, पाणी पुरवठा असतील, योजना असतील, आता प्रत्येक योजनेचे त्या त्या योजनेच्या खात्यात तुमचे पैसे जमा होतात. तर आपल्याला इथं काय निवडायचं आहे की हे जे पैसे आले ते कोणत्या बँकेमध्ये जमा झालेत. आता मी इथं जिल्हा मध्यवर्ती बँक निवडली. ठीक आहे. हे जर का तुमचे ऑनलाईन आले असेल तर तुम्ही इथं ऑनलाईनच म्हणा. जर का तुमचे काय चेकने वगैरे किंवा चेक डिपॉझिट वगैरे केलं असेल तर तसं तुम्ही शेअरमध्ये मेन्शन करू शकता. जर तुम्हाला कुठल्या बँकेकडनं हे आलेले आहे तर तुम्ही इथं बँकेचं नाव टाकू शकता. नसेल तर डॅश करा. चेकने आले असतील तर चेक क्रमांक वगैरे सुद्धा तुम्हाला इथे भरता येतो. आता हे जर का डायरेक्ट ऑनलाईन ट्रान्सफर झाले तर आपल्याकडे चेक क्रमांक वगैरे नसणार आहे, म्हणून आपण इथं डॅश केलं. जर का कुणी चेक डिपॉझिट केलं असेल तर तुम्ही चेक डिटेल्स सुद्धा इथं भरू शकता. ठीक आहे. इथे आपण कुठल्या बँकेत आहे ते सिलेक्ट केलं. आता हे कुठल्या खात्यावर आले हा फार महत्वाचा मुद्दा आहे की हे पैसे कुठल्या खात्यावर जमा झालेले आहेत. कारण तुम्ही जे अंदाजपत्रक भरलेलं आहे, अंदाजपत्रक मध्ये तुमचं बजेट ठरलेलं असतं की बाबा पंचायत समितीकडनं तुम्हाला एवढं अनुदान आहे, जिल्हा परिषदकडनं एवढं अनुदान आहे. हे आपण वर्षाच्या सुरुवातीला बजेट ठरवतो. मग तुम्ही तेच खाते जर निवडली तर तुमचं नमुना नंबर 6 वर्गीकरण रजिस्टर ॲक्युरेट येणार आहे. म्हणजे तुम्ही चुकीचं खातं जरी निवडलं तर तुमचं कॅशबुक बरोबर येईल, परंतु तुमचं 6 नंबर वर्गीकरण रिपोर्ट मात्र चुकेल. त्यामुळं खातं व्यवस्थित निवडायचंय. मी इथं खात्याला क्लिक केलं आणि आता मला इथं निवडायचंय की पंचायत समितीकडनं आलेलं अनुदान. ओके. हा, ओके. जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडून आलेले अंशदानला मी क्लिक केलं. ओके. इथं रक्कम टाकली, जी काही तुमची रक्कम असेल ती रक्कम तुम्हाला इथं भरायची आहे. आणि हे खास कुठल्याही कारणासाठी जर आलं असेल तर ते कारण तुम्ही शेरे कॉलम मध्ये मेन्शन करू शकता की तुम्हाला हे अनुदान कशासाठी मिळालेलं आहे. ओके. ठीक आहे. तुम्हाला हवं ते कारण तुम्ही इथं मेन्शन करू शकता आणि आपल्याला इथं साठवण्याला क्लिक करायचंय. व्यवहार साठवायचा आहे का? होय म्हटले. व्यवहार सेव्ह झाला. आता आपण सेव्ह केलेला व्यवहार जर आपल्याला परत पाहायचा आहे तर इथे तुम्ही जेव्हा इतर व्यवहारमध्ये येतात तर इथे तुम्हाला काय करायचंय, कुठल्या डेटचे व्यवहार पाहिजे ती डेट निवडायची आहे. 1 एप्रिलचे पाहिजे असेल, मी दाखवायला क्लिक केलं. हे पहा, आता मी ज्यावेळी धनादेश जमामध्ये आले आणि दाखवायला क्लिक केलं तर मला धनादेशनी आलेल्या पैशाच्या एंट्र्या दिसतात. मी जर धनादेश नावेला क्लिक केलं आणि दाखवा म्हटलं तर मला इथं धनादेश नावे म्हणजे मी चेकनी केलेले जे खर्चाचे व्यवहार आहेत ते दिसणार आहेत. म्हणजे तुम्ही इकडे प्रकार निवडायचा आहे की तुम्हाला कोणत्या एंट्र्या बघायच्या आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला इथं सगळ्या एंट्र्या दिसणार आहे. आता आपण जे केले ते धनादेश जमेची केली, दाखवायला क्लिक केलं, पंचायत समितीकडनं आलेलं अनुदान. आता इथे पहिला तुमचा नमुना नंबर 7 तयार झाला. हा पहिला नमुना तयार झाला. झाला. ही 7 नंबरची रिसीट तुमची तयार झाली. म्हणजे तुम्ही कुठलेही जमेचे व्यवहार केले तर तुमची 7 नंबरची रिसीट इथे तयार होणार आहे. ठीक आहे. सर चेकनीच आपण एक रोखनी जमेची एंट्री पण बघूया. ठीक आहे. आता मला इथे रोख जमेला जायचंय आणि नवीन म्हणायचंय. नवीनला गेले, डेट मी 1/4च ठेवली. इथं चलन क्रमांक मी आता 3 टाकला. आता
एखाद्या व्यक्तीकडनं आपण काही पैसे आलेत असं दाखवूया. मग असे आपण संस्थेकडनं दाखवलं. आता तुम्हाला ज्या व्यक्तीकडनं पैसे मिळालेत त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला इथे भरायचंय. आता मी इथे निवडलं गणेश गणपत राजे, यांच्याकडनं मला पैसे आलेत. आता इथं आपल्याला हे पैसे कशाच्या खात्यावर आलेत, कुठल्या खात्यावर, म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं बजेट फार महत्वाचं आहे. तुम्ही खातं कुठलं निवडता ह्याच्यावर तुमचा 6 नंबर ठरणार आहे. ओके. तर इथे तुम्हाला कुठल्या खात्यावर हे पैसे मिळालेत ते तुम्ही निवडायचे. आता मी इथं निवडलं सपोज किरकोळ जमा रक्कम आणि इथं रक्कम टाकली 250 रुपये. इथे हे कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला मिळाले किंवा कुठल्या कारणासाठी मिळाले ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता. तर मी इथं मुद्दामून म्हटलं किरकोळ फी. तुमचं जे काही कारण असेल ते कारण तुम्ही इथं टाकू शकता. साठवणीला क्लिक केलं. ओके. आता जर का मी इथं रोख जमेला दाखवा म्हटलं तर मला आजच्या रोखने जे काही माझे व्यवहार झालेले आहेत, आता आपण हा किरकोळ फी 250 रुपयाचा व्यवहार केला, याची 7 नंबरची पावती तयार झाली. म्हणजे या पद्धतीने तुम्ही चेकनी किंवा कॅशनी जमा करून नमुना नंबर 7ची पावती आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तयार करू शकता. ठीक आहे. आता आपण 7 नंबर बघितला, तसंच आपण 12 नंबर खर्च व्हाउचर पण बघून घेऊ. आता आपल्याकडे खर्च करायला 2 ऑप्शन आहे, रोख नावे आणि धनादेश नावे. आता एक एंट्री आपण रोख नावेची करू. रोख नावेला क्लिक केलं, नवीन केलं, तुमची व्यवहाराची डेट टाकली, तुमचा जो काही खर्चाचा व्हाउचर क्रमांक असेल म्हणजे 12 नंबरचा जो व्हाउचर क्रमांक असेल तो इथं टाकायचा आहे. तुम्ही पैसे कोणाला दिले, तर मी इथे नाव निवडलं कोणाला दिले ते. खर्च बाजू बघा, मग अशी जमा बाजू जेव्हा आपण बघत होतो तेव्हा आपल्याला ठराव क्रमांक आणि ठराव दिनांक नव्हते, कारण जमेला कुठलाही आपल्याला ठराव घ्यावा लागत नाही. परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारचा खर्च करता त्यावेळी तुम्ही तुमच्या मासिक मीटिंगमध्ये त्याचा ठराव घेता. तर तुमच्याकडे जर ठराव क्रमांक असेल तर इथे तुम्हाला ठराव क्रमांक टाकायचा आहे. ठरावाची दिनांक जी काही तुमची मीटिंगची दिनांक असेल ती दिनांक इथं तुम्हाला टाकायची आहे. आणि त्यानंतर हा खर्च तुम्ही कशासाठी करताय. आता मला इथे खर्च कशासाठी नाही करायचा, आता मी उदाहरण म्हणून निवडलं कार्यालयाचा नैमित्तिक खर्च. ठीक आहे. आता किती रुपये खर्च झालाय, सपोज माझा 650 रुपये खर्च झालाय. आता हा खर्च कशासाठी केला याचं कारण तुम्हाला शेरे कॉलम मध्ये लिहायचंय. मी इथं टाकलं अतिथी खर्च. ठीक आहे. आणि साठवणीला क्लिक केलं. व्यवहार साठवायचा आहे का, होय म्हटलं. आता आपण बघूया व्यवहार सेव्ह झालाय का. ओके. महेश राजाराम पाटील अतिथी खर्च 650 रुपये. आता इथे आपलं झालं 12 नंबरचं व्हाउचर तयार. ओके. हे तुमचं 12 नंबरचं व्हाउचर तयार झालं. आता इथं जर तुम्ही बघितलं की ऑलरेडी तुमच्या या खात्यावर एक बजेट दिलेलं आहे. पूर्वीचा खर्च 0 आहे, म्हणजे आपण पहिलाच व्यवहार करतो या खात्यावर. ठीक आहे. जर तुम्ही याच्या आधी काही व्यवहार केला असता तर तो तुम्हाला पूर्वीच्या खर्चामध्ये दिसला असता. या बिलाची रक्कम आहे 650 रुपये. ओके. 2 आणि 3ची बेरीज म्हणजे पूर्वीच्या खर्च आणि आजच्या खर्चाची बेरीज टोटल आपली इथं 650 रुपये आलेली आहे. तुमच्या बजेटमधनं टोटल खर्च वजा करून आपल्याकडे शिल्लक किती आहे बजेटमध्ये आता, शेवटची रक्कम आहे. ठीक आहे. या पद्धतीने तुमचं 12 नंबरचं व्हाउचर तयार होतं. हेच व्हाउचर प्रिंट करून तुम्ही याच्यावर साईन घेऊ शकता आणि जर का दररोजच्या दररोज तुम्ही हे व्हाउचर जे काही असतील खर्चाचे ते प्रिंट करून त्याच्यावर सही केली आणि ते जर का फायलिंग करून ठेवले तर तुम्ही वर्षाच्या शेवटी ते बाइंडिंग करून तुमचं 12 नंबरचं रजिस्टर तयार करू शकता. म्हणजे तुम्हाला हार्ड कॉपी बनवून घ्यायची गरज नाही, हेच प्रिंट करता येतात. ठीक आहे. आता आपण 7 नंबर बघितला, 12 नंबर बघितला. समजले का हे. ठीक आहे. आता आपण खर्चाची एक चेकची एंट्री पण बघूया. ठीक आहे. धनादेश नावेमध्ये गेले, नवीनला क्लिक केलं, इथं व्यवहाराची डेट टाकली, जो काही व्यवहार तुमचा 12 नंबरचा व्हाउचर नंबर असेल तो टाकला. पुन्हा एकदा पैसे कोणाला द्यायचे त्या व्यक्तीचं नाव टाकायचंय. ते नवीन नाव टाईप केलं. जर का हे नाव तुमच्याकडे अवेलेबल नसेल, सॉफ्टवेअरमध्ये आधीच उपलब्ध नसेल, तर तुम्हाला नवीनला क्लिक करून त्यांचा आधार नंबर, मोबाईल नंबर जी काही माहिती आहे ती सर्व तुम्ही इथं ऍड करून साठवणीला क्लिक करायचंय. ओके. पुन्हा तुमचा जो काही ठरावाचा क्रमांक आणि ठराव दिनांक असेल तो टाकायचा इथे. आता आपण मगाशी रोखीत गेलो होतो त्यावेळी आपल्याला इथे खतवणी पर्याय आलेला नव्हता. आता आपण चेकने पैसे देतोय किंवा खर्च करतोय, म्हणून आपल्याला इथं कुठल्या बँकेतून तुम्ही खर्च करणार आहात
ज्या बँकेचा चेक देणार आहात किंवा ज्या बँकेतनं ट्रान्सफर करणार आहे ती बँक आपल्याला इथे निवडायची. आता मी इथं निवडलं बँक ऑफ महाराष्ट्र. ओके. आणि माझा जो काही चेक नंबर वगैरे असेल तर ही माहिती आपल्याला इथं सगळी भरायची. उदाहरणार्थ आता हा चेक नंबर आहे, या तारखेचा चेक आहे. मी कुठल्या बँकेचा चेक दिलाय तर बँक ऑफ महाराष्ट्राचा दिलाय. बँक ऑफ महाराष्ट्राचा चेक दिलाय. काय तुम्हाला शेरा वगैरे टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर हा जो खर्च करते मी राधा गोरख मानेला जे पैसे देते तर ते कशासाठी देते आणि कुठल्या खात्यावर देते ते फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता मी इथं म्हटलं पंचायत सदस्य भत्ता हे खातं मी निवडलं आणि याच्यावर खर्च केला. खाते निवडत असताना काळजीपूर्वक निवडायचे, अन्यथा वर्गीकरण रजिस्टर चुकू शकतं. आणि इथं तुम्ही कारण द्यायचे कशासाठी वगैरे केलंय ते. मी इथं म्हटलं प्रवास भत्ता. ठीक आहे. तुम्ही सविस्तर कारण पण इथं मेन्शन करू शकता. साठवणीला क्लिक केलं, होय म्हटलं. आता जर का आपण इथं दाखवायला क्लिक केलं तर आपण मगाशी हा महेश पाटीलचा खर्च केला होता, पंचायत सदस्य प्रवास भत्ता. आणि आपण आता राधा गोरख मानेचा खर्च केलेला आहे 6,000 रुपये. यांचं 12 नंबरचं व्हाउचर तयार झालं. ओके. सो या पद्धतीने तुमचे 12 नंबरचे व्हाउचर तयार होत आहेत, ते तुम्ही प्रिंट वगैरे करू शकता. म्हणजे आपण आता 7 नंबर 12 नंबर बघितलं. कॅशबुकचे जमा आणि आता इतर व्यवहारमधनं आपण असेच व्यवहार करणार आहे जे व्यवहार तुमच्या इतर नमुन्यांशी रिलेटेड नाहीयेत. ठीक आहे. मी तुम्हाला ते नमुने सांगते कोणकोणते आहेत की ज्याच्या एंट्री आपल्याला वेगळ्या करायच्या. जसं की तुम्ही म्हटलं कर्मचारी पगार. आता कर्मचारी पगार आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत सर. एक म्हणजे नमुना नंबर 21 तयार होतो तुमचा परमनंट कर्मचाऱ्यांसाठी, बरोबर. आणि नमुना नंबर 19 तयार होतो तुमचा टेम्पररी कर्मचारी, म्हणजे तुमचे जे रोजंदारीचे कर्मचारी असतील तात्पुरत्या स्वरूपातले, त्यांच्यासाठीचा आपला नमुना नंबर 21 तयार होतो, बरोबर. तर त्या एंट्र्या जर का तुम्ही इथून केल्या इतर व्यवहारमधनं तर त्या तुमच्या फक्त कॅशबुकला जातील, परंतु 21 नंबरला आणि 19 नंबरला जाणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, जर का तुम्हाला नमुना नंबर 21 मेंटेन करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नमुना नंबर 13 भरावा लागेल. आता 13 म्हणजे काय आहे तर तुमचे कर्मचारी पगार माहिती. कारण एखाद्या कर्मचाऱ्याला जेव्हा तुम्ही पगार देता तेव्हा त्याचा मूळ पगार किती आहे, तुम्ही त्याला ऍडिशनल भत्ते वगैरे काही देता का, त्याचे कुठल्याही प्रकारचे कटिंग्स करता का, त्याचे भविष्य निर्वाह निधी वगैरे भरला जातो का, यासारख्या सगळ्या गोष्टी आपल्या कुठे येतात, नमुना नंबर 13 ला येतात. म्हणजे जोपर्यंत तुम्ही 13 नंबर भरत नाही व्यवस्थित तोपर्यंत तुमचा 21 नंबर होणार नाही. तर या नमुन्यांसाठी आपण स्पेशल प्रत्येक नमुन्यासाठी वेगळं ट्रेनिंग घेणार आहोत. ओके. आता आपण बेसिक म्हणजे तुम्हाला नमुने मेंटेन न करता तुमचे जे मुख्य नमुने म्हणजे 5 नंबर असेल, 3 नंबर असेल, 5 क असेल, 6 नंबर वर्गीकरण रजिस्टर असेल किंवा मासिक जमा खर्चाचा रिपोर्ट असेल, यासारखे जे मुख्य रिपोर्ट्स आहे याच्यासाठी आपण इतर व्यवहारमधनं व्यवहार करणार आहोत. आता ज्याला 21 नंबर किंवा 19 नंबर मेंटेन करायचा नाही तर ते इथून पण कर्मचारी पगाराचा खर्च करू शकता. डायरेक्ट व्यवहारमध्ये जाऊन खातं निवडताना कर्मचारी पगार. परंतु त्यामुळे काय होणार आहे, ते कॅशबुकला येईल परंतु 21 नंबरला किंवा 19 नंबरला मेंटेन होणार नाही. ठीक आहे. तर म्हणून मी तुम्हाला ते नमुने जे आहे ते जसं आज आपण बेसिक ट्रेनिंग घेत आहोत तसंच प्रत्येक नमुन्याचं, कारण आपल्याकडे कॅशबुकला 7 नंबर आणि 12 नंबर जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणांवरनं जमा होतात. जसं आपल्याकडे 10 नंबर 8 आणि 9 केल्याशिवाय 10 नंबर जमा करता येत नाही, तसं बाकीचे नमुने पण असे आहेत की ज्याच्या बेसिक डेटा एंट्री पूर्ण केल्याशिवाय आपल्याला त्याचे जमा किंवा खर्चाचे व्यवहार करता येत नाही. ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहेत की असे कोणकोणते नमुने आहेत की ज्याची डेटा एंट्री करून घेणं गरजेचं आहे आणि त्या नमुन्यासाठी आपण स्पेशल ट्रेनिंग घेऊ, कारण एका दिवशी आपल्याला एवढं सगळं पॉसिबल नसतं. परंतु प्राथमिक लेवलला म्हणजे ज्या ग्रामपंचायती आता कॅशबुक सुरू करतायत किंवा त्यांनी एवढे वर्ष कॅशबुक केलेलंच नाहीये, नव्याने जे सुरू करतायत त्यांच्यासाठी हा पहिला ऑप्शन आहे इतर व्यवहारमधनं जमा आणि खर्च. आणि मग तुमच्याकडे जे जे नमुने आहेत त्या नमुन्याच्या तिथून एंट्र्या करणे. ओके. तर आपण आता पहिले हे जमा खर्चाचे जे व्यवहार केलेले आहेत ते आपण कॅशबुकला किंवा बाकीच्या नमुन्यांना व्यवस्थित गेलेत की नाही हे एकदा चेक करून घेऊ. होम पेजला आलो.
इथं आर्थिक रिपोर्टमध्ये तुम्हाला सगळे 1 ते 33 नमुने दिलेले आहेत, 8, 9, 10 सोडून. कारण 8, 9, 10 हे असे आहेत की जे रोजच्या रोज आपल्या वापरात असतात, त्याच्यामुळे त्याचे सेपरेट रिपोर्ट दिलेले आहेत. बाकी सगळे आर्थिक रिपोर्ट तुम्हाला इथं दिलेले आहेत. तर आता आपण काय करू, जे जमा खर्चाचे व्यवहार केले ते आपल्या कॅशबुकला आलेत का ते पहिले बघू. 5 नंबर सामान्य रोकड वहीला गेलो, इथं डेट टाकायची तुम्हाला, तुम्ही ज्या तारखेचे व्यवहार केले ते. आपण आता 1 एप्रिलचे केले म्हणून मी 1 एप्रिल टाकलं. ओके. तर आता इथे बघा, तुम्हाला किरकोळ रकमा असतील किंवा आपण पहिली एंट्री केलेली पंचायत समितीकडनं मिळालेले अनुदान असेल किंवा इकडे पंचायत भत्ता असेल किंवा कार्यालयाचा नैमित्तिक खर्च, तर आपण ज्या ज्या एंट्र्या केलेल्या आहेत, तुमचे व्हाउचर क्रमांक बघा, इथे तुमचे 12 नंबरचे व्हाउचर क्रमांक इथे दिसत आहेत तुम्हाला. आता 5 नंबर कॅशबुक मध्ये, आता इथे तुम्हाला दिसते किरकोळ जमा रक्कम आणि इथे दिसते सविस्तर माहितीसाठी नमुना 5 क पहा. ओके. म्हणजे कॅशबुक जेव्हा आपण लिहितो, एकाच खात्यावर एका दिवसामध्ये जर का एकापेक्षा जास्त वेळा जमा झाले, तर त्याची टोटल आपण कॅशबुकला दाखवतो. आणि ह्याचे डिटेल्स म्हणजे कोणाकडनं किती आणि कसे आले, ह्याचे डिटेल्स आपण कुठं दाखवतो, 5 क ला दाखवतो. बरोबर. तर इथे बघा, सविस्तर माहितीसाठी 5 क, म्हणजे तुमचे हे जे एंट्री आहेत त्याचे डिटेल्स जर बघायचे असेल तर त्या एंट्री जाणार आहेत तुमच्या नमुना नंबर 5 क रोकड वहीला. इथे तुम्हाला काय दिसणार आहे, फक्त जमा बाजू दिसणार आहे की कशाची किती. आता इथे बघा, किरकोळ जमेला आपण मग अशी 2 एंट्री केल्या होत्या, एक 500 रुपयाची केली होती आणि एक 250 रुपयाची केली होती. म्हणजे किरकोळ जमेच्या अकाउंटला आपले किती जमा झाले होते, 750 रुपये जमा झाले होते. कॅशबुकला दिसताना आपल्याला काय दिसलं, इथं टोटल 750 दिसले. बरोबर. म्हणजे या खात्यावर एका दिवशी 4-5 जरी एंट्री झाल्या तरी 5 नंबरला काय दिसणार आहे, टोटल दिसणार आहे. आणि 5 क ला मात्र त्याची सविस्तर कोणाकडनं आले, कुठल्या रिसिटने आले, म्हणजे त्याचा पावती क्रमांक वगैरे, कुठल्या खात्यावर आले आणि किती रक्कम आली, ती कॅशने आली. इथं सगळे रोखीचे व्यवहार आहे, इथं सगळे तुमचे चेकचे व्यवहार आहेत. ठीक आहे. या पद्धतीने तुमचा 5 क तयार होणार आहे. त्यानंतर तुमचा नमुना नंबर 6 वर्गीकरण रजिस्टर. आता आपण एप्रिलमध्ये बघतोय म्हणून आपण इथं एप्रिल, आपण आता जमा बाजू बघितली तर जमा बाजू बघूया. नाही पहा, इथं किरकोळ जमा रक्कम. आता इथं एकच हेड दिसतंय, म्हणजे आता आपलं काय चुकलंय, तर आपण जमा करताना 2 खात्यांवर केलेत. काय केलंय, जिल्हा परिषदकडनं आलेले अंशदान पदे पण आपण व्यवहार केलाय, परंतु तो आपला इथं दिसला नाही. तर का दिसला नाही, याचा अर्थ आपण त्याचं अंदाजपत्रक भरलेलं नसेल. ठीक आहे. तर आपण पहिलं, मी मगाशी सुरुवातीला सांगितलं, सुरुवातीलाच मी सांगितलं की अंदाजपत्रक भरलेलं नसेल तर तुमचं 6 नंबर वर्गीकरण दिसणार नाही. ओके. आपण अंदाजपत्रकला गेलो. जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडनं आलेले अनुदान. तर साठवणे केलं, होय म्हटलं. आणि आता आर्थिक रिपोर्ट मध्ये जाऊन बघू, नमुना नंबर 6 एप्रिल. हे पहा, आले का तुमचं पंचायत समितीचं अनुदान पण. म्हणजे ज्या ज्या खात्यांवर तुम्ही अंदाजलेली रक्कम असेल आणि ज्या खात्यावर व्यवहार झाला असेल, जरी तुम्ही अंदाजपत्रक भरलं असेल तरी नमुना नंबर 6 ला ज्या खात्यांवर व्यवहार झालेला आहे तेवढेच खाते आपण वर्गीकरणला दाखवतो. जशी ही जमा बाजू बघितली तशीच आपण नावे बाजू पण बघूया. हे तुमचे नावे बाजूचे जे तुम्ही खर्च केलेले असतील, म्हणजे तुमची पंचायत सॉरी, तुम्ही अंदाजपत्रकात अंदाजलेली रक्कम, ऍक्च्युली झालेला खर्च. तर इथे दिसताना काय दिसतंय, या महिन्यात झालेला खर्च, मागील महिन्यापर्यंतचा खर्च, एकूण खर्च आणि तुमच्या अंदाजलेल्या रकमेतून एकूण खर्च वजा करून शिल्लक राहिलेली रक्कम. या पद्धतीने तुमचं 6 नंबर वर्गीकरण रजिस्टर सुद्धा तयार होणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही जमा खर्च करणार आहात, जमा खर्चाचे व्यवहार केल्यानंतर तुमच्या आर्थिक रिपोर्टमध्ये नमुना नंबर 5 क दैनिक रोकड वही, 5 नंबर कॅशबुक, 6 नंबर वर्गीकरण रजिस्टर, तसंच 3 नंबर जमा खर्च अहवाल,
आलंय का तुमच्या 3 नंबर जमा खर्च अहवालला सगळे बॅलन्स तुम्ही जे काही खर्च केलेत किंवा जमा केलेत ते ऑटोमॅटिक 3 नंबर जमा खर्च अहवालला पण आलेले आहेत. त्याचबरोबर तुमचा महिन्याचा जमा खर्च, आता आपण इथे एप्रिलचा बघू. इथे तुमचा महिन्याच्या जमा खर्चाचा रिपोर्ट पण तयार आहे. म्हणजे तुम्ही एकदा एंट्री केली की ऑटोमॅटिकली तुमच्या बाकी सर्व रिपोर्टला ती खतवली जाते. ओके. तसंच तुम्ही प्रत्येक बँकेचं किंवा प्रत्येक खात्याचं पासबुक बघू शकता. आर्थिक रिपोर्टमध्ये इथे खाते पुस्तिका म्हणून आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला बँकेचं खाते पुस्तिका बघायची असेल. ओके. आता मी निवडले इथं जिल्हा मध्यवर्ती बँक. कुठून कुठपर्यंत पाहिजे ते तारीख टाका. हे पहा, इथं तुमचे आरंभीची शिल्लक किती होती आणि आता पैसे त्याच्यावर पंचायत समितीकडनं मिळालेले अनुदान जे आहे ते. म्हणजे इथे तुम्ही जसं तुमचं बँकेचं पासबुकला एंट्री असतील त्याच पद्धतीने तुमच्या इथल्या एंट्री सुद्धा मॅच झाल्या पाहिजे. ओके. आणि हे सगळं होतं आपल्याकडे प्रत्येक खात्याचं पासबुक आपल्याला बघता येतं. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? कॅशबुकच्या बेसला की 13 नंबर. तर आता आपल्याकडे असे काही नमुने आहेत. उदाहरणार्थ तुमचा नमुना नंबर 13 कर्मचारी पगार जेव्हा तुम्ही भरता तेव्हा तुमचा 21 नंबर तयार होतो. 21 नंबर कर्मचारी पगार. ओके. त्यानंतर नमुना नंबर 19 किरकोळ कर्मचाऱ्यांचा म्हणजे डेली बेसिसवर जे कर्मचारी आहेत ते. तर त्यांची एंट्री तुम्हाला त्या नमुन्यातनच करावी लागते. त्यानंतर नमुना नंबर 11 किरकोळ मागणी रजिस्टर. कारण मागणीच्या अगेन्स्ट जर तुम्ही वसुली केली तरच ती 11 नंबरला जाणार आहे. अन्यथा ती कॅशबुकला जाईल परंतु 11 नंबरला जाणार नाही. म्हणून ती सुद्धा आपल्याला इतर व्यवहारमधनं करायची नाही. तसंच तुमचं 22 नंबर, 23 नंबर, 24 नंबर म्हणजे स्थावर मालमत्ता, रस्त्याच्या नोंदणी आणि जमिनीच्या नोंदणी. याच्यामध्ये ग्रामपंचायत मालकीच्या जर का काही प्रॉपर्टी असतील त्या प्रॉपर्टींवर जर तुम्ही खर्च करत असाल किंवा इथं 23 नंबरमध्ये तुमच्याकडे ग्रामपंचायतचे जे रस्ते आहेत ते रस्ते दुरुस्ती असेल, नवीन रस्ते असतील त्याच्यावर जर तुम्ही काही खर्च करत असाल किंवा ग्रामपंचायत मालकीच्या खुल्या जागा असतील तर ही त्या नमुन्यातनं एंट्री झाली तरच तुमचे हे नमुने मेंटेन होणार आहेत. अन्यथा तुम्ही इतर व्यवहारमधनं जर केलं तर कॅशबुकला जाईल परंतु हे नमुने मेंटेन होणार नाही. या प्रत्येक नमुन्यासाठी आपण वेगवेगळं ट्रेनिंग घेणार आहोत. तुमचं कर्ज अनामत रजिस्टर असेल किंवा तुमचं साठा डेड स्टॉक रजिस्टर असेल तर यासाठी प्रत्येक नमुने म्हणजे जे जे 7 नंबर आणि 12 नंबरचे नमुने आहेत तर ते आपण प्रत्येक नमुन्यासाठी सेपरेट ट्रेनिंग घेऊया म्हणजे तुम्हाला ते सविस्तर समजेल. ठीक आहे. आणि हे सगळे नमुने जर तुम्ही बघितले तर इथं जेव्हा आपण व्यवहारमध्ये जातो तर इथं व्यवहार मेनूमध्ये सगळ्या आर्थिक व्यवहाराशी रिलेटेडच गोष्टी आहेत. जसं की इथं कर पावती म्हणजे तुम्ही जोपर्यंत नमुना नंबर 10ची कर पावती भरत नाही तोपर्यंत तुमची जमा बाजू क्लिअर होणार नाही. इथं किरकोळ मागणी आणि वसुली मी जसं आता तुम्हाला सांगितलं की नमुना नंबर 11ची आधी मागणी रजिस्टर नोंद करणं गरजेचं आहे आणि नंतर त्याच्या अगेन्स्ट वसुली करणं गरजेचं आहे. त्यानंतर इतर व्यवहार तर यापैकी कुठलेही नमुने जे येत नाही ते आपण इतर व्यवहारमधनं करतो. ओके. त्यानंतर कर्ज अनामत म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचं कर्ज दिलं असेल किंवा अनामत घेतली असेल तर तिथे सुद्धा आपल्या जमा नावेचे व्यवहार होतात परंतु ते त्या नमुन्यातनं म्हणजे तुम्ही आधी अनामतीची नोंद केली काय की तुम्ही कोणाचे पैसे घेतलेत आणि नंतर तुम्ही तिथूनच जर व्यवहार केला तर ज्याचे पैसे घेतले त्याचे टप्प्याटप्प्याने तुम्ही कसे दिले याचं रेकॉर्ड आपल्याला कर्ज अनामत रजिस्टरला नोंद राहतं. त्यानंतर साठा डेड स्टॉक रजिस्टर म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या वस्तू खरेदी करता म्हणजे अगदी तुमच्या ऑफिसची स्टेशनरी असेल, 4 टेबल असतील, खुर्च्या असतील किंवा ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारचे जेव्हा वस्तू खरेदी करते ते 2 प्रकारमध्ये असतात. एक तर स्टॉकमध्ये किंवा डेड स्टॉकमध्ये. तर आपल्याला त्याची एंट्री साठा डेड स्टॉकमधनं केली तरच आपले ते नमुने तयार होणार आहेत. आणि त्यानंतर पगार माहितीमध्ये परमनंट कर्मचारी आणि ते 19 नंबर म्हणजे हंगामी कर्मचारी. म्हणजे थोडक्यात जर का तुम्ही होम पेजला आलात तर होम पेजला व्यवहार नावाचा जो मेनू आहे या मेनूच्या अंडर तुम्हाला सगळ्या नमुन्यांचे व्यवहार दिलेले आहेत. फक्त त्या नमुन्यासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणवरून करायचे आहे आणि जे व्यवहार यापैकी कुठल्याही नमुन्याशी रिलेटेड नाही ते तुम्हाला इतर व्यवहार या मेनूमधनं करायचे आहेत. समजलंय का सगळ्यांना? आपल्याकडे शेवट